प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अर्जुनला खूप वाईट स्वप्न पडतं. तर त्याला चैतन्याचा कॉल येतो आणि चैतन्य सांगतो साक्षीला पोलिसांनी अटक केलं आहे. तर अर्जुन म्हणतो काय असं झालं, आणि तो म्हणतो तो आत्ताच्या आत्ता सायली वहिनीला खरं काय ते सांगून टाक. अर्जुन म्हणतोस तू काय, मी नाही सांगणार खरं. सायलीला जर हे कळलं तर ती तिचं नातं संपवेल. आणि लगेच सायली तिथे येते आणि सायली म्हणते काय, तुम्ही अशा गोष्टी माझ्यापासून लपवल्या, हे मला मुळीच आवडत नाही, हे तुम्हाला माहीत होतं ना. आणि सायली बॅग घेताना दाखवते. अर्जुन तिची बॅग बाजूला ओढतो आणि म्हणतो नको ना बायको, असं नको ना करू. आणि लगेच त्याला जाग येते. नंतर इकडे अर्जुन बायको बायको करत खाली येतो आणि सगळेजण म्हणत असतात अरे काय झालं, का शोधतोय सायलीला. विमलताई पण म्हणत असतात सायलीताई बाहेर गेल्या आहेत. अश्विनला पण विचारतो कुठे दिसली आहे का सायली. प्रतापराव म्हणतात की अर्जुन अरे काय झालं ते तर सांगशील. कल्पना म्हणत असते ते बघ आली सायली. आणि सायली येते आणि म्हणते काय हो काय झालं, मी बाहेर गेले होते बागेत फुलं आणायला. कल्पना म्हणत असते अगं बाई, तू 2 मिनिटं जरी दिसली नाही तर अर्जुनला करमत नाही ग, म्हणून तुला लगेच शोधायला आला. सायली म्हणत असते काय हो असं काय वेड्यासारखं करताय, मी सकाळी उठल्यानंतर माझी देवपूजा असते आणि बरेचसे कामं असतात म्हणून मी खाली आले होते. प्रतापराव म्हणतात सायली किती गुणी आहे. नंतर सायली सगळ्यांना चहा देत असते आणि अर्जुन फ्रेश होण्यासाठी जातो. इकडे अश्विन, कल्पना आणि प्रतापराव गप्पा मारत असतात. तेव्हा सायली आल्याच्या नंतर म्हणते काय झालं हो, तुमची चिडचिड आणि तुम्ही रात्रभर झोपत नाही आहात, काय झालंय तुम्हाला. अर्जुन म्हणत असतो अगं बायको, मला तुला एक विचारायचं आहे, मी जर कधी काही तुझ्यापासून लपवलं तर तू माझं नातं तोडणार नाही ना. सायली म्हणते अजूनही तुम्ही अस्मिताताईचा विषय विसरलेले नाही आहात का. अहो त्यांना त्यांची चूक कळण्यासाठी मी त्यांना उदाहरण दिलं होतं. आणि तुमचं हे जे स्वप्न आहे ना ते कधीच खरं होणार नाही, कारण मी तुम्हाला कधीच सोडून कुठे जाणार नाही आहे. अर्जुन म्हणतो खरंच सायली, तू जर गेली ना मी अगदी जीवच संपवेन ग, मला नाही राहावं तुझ्याशिवाय. सायली म्हणत असते हे तुमचं वाईट स्वप्न हे कधीच खरं होणार नाही, आणि हे स्वप्न तुम्हाला सकाळी जरी पडलं असतं तरी मी ते खरं होऊ दिलं नसतं. अर्जुन म्हणतो बायको तू आहेस म्हणून मी आहे ग, मला ना खूप वाईट वाटत होतं. आणि सायली हसायला लागते आणि म्हणते काय ते, तुम्हाला या विषयामुळे रात्रभर झोप लागत नव्हती आणि तुम्ही माझ्यापासून काही लपवू शकत नाही, आणि लपवलं तरी ते मी मान्य करेल नंतर. लगेच इकडे अस्मिता आणि सचिनचा सीन घेतला आहे. अस्मिता काहीतरी पार्सल येतं म्हणून ती घेऊन येते आणि प्रतापराव तिला म्हणत असतात काय ग अस्मिता, तू तुझं डेबिट कार्ड सचिनला वापरायला दिलं. अस्मिता म्हणते काय झालं मग, हो दिलं, मी त्याची बायको आहे आणि त्याला माझं जे काम होतं ते मी करणारच ना. प्रतापराव म्हणत असतात त्याला काय एवढी पैशाची गरज पडली. अर्जुन पण म्हणतो त्याचं जे अकाउंट होतं त्याचं काय झालं. अस्मिता म्हणत असते त्याचं कॅनडाचं बँकेचं अकाउंट फ्रीज झालेलं आहे. अर्जुन म्हणतो त्याची एवढ्या दिवसाची सेव्हिंग हे ते कुठं गेलं. आणि अस्मिता म्हणते त्याला लोन उचलावं लागलं होतं त्यामुळे, म्हणून त्याला आता पैशाची अडचण आहे. सायली म्हणत असते अस्मिता ताई तुम्ही एवढा विश्वास नका ठेवू. नंतर अस्मिता म्हणते तू नको शिकवूस ग. नंतर अस्मिता तिथून निघून जाते आणि सायली म्हणत असते बाबा तुमच्या ओळखीचे बँकेचे कुणी मॅनेजर वगैरे आहे का, म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो घडलेला प्रसंग, आणि हे जे डेबिट कार्ड आहे त्याच्यातून पैसे ट्रान्सफर होणार नाही आणि कुणी काढू शकणार नाही, असं काहीतरी आपण करूया. प्रतापराव म्हणत असतात आपण दुसऱ्याचं अकाउंट डिॲक्टिवेट करा असं नाही सांगू शकत, पण हे जर असं झालं तर बँक मॅनेजर एक माझा मित्रच आहे, तो घडलेला सगळा प्रकार ऐकून तो तयार होईल. सायली म्हणते असं जर झालं तर खूपच छान होईल. कल्पना म्हणत असते अगं बाई सायली तुझ्या तोंडात साखर पडो. सायली म्हणत असते हो ना, अश्विन भाऊजी कसे आहेत हे पण अस्मिताताईला कळेल आणि ते त्यांचे रंग दाखवायला सुरुवात करतील जेव्हा त्यांना पैसे भेटणार नाही त्या अकाउंटमधून. नंतर प्रिया खाली येते आणि म्हणते अर्जुन आणि सायली तुम्ही जाणार असेल तर मला घेऊन जा बाहेर. नंतर अर्जुन आणि सायलीला कळतं ही का करतीये
प्रतापराव म्हणतात, तुम्ही दोघं उगाच कशाला तिच्या नादाला लागलाय, जा तुम्ही तुमचे, तिला राहू द्या, येईल ती मागून. सायली म्हणत असते, नको बाबा, जातो आम्ही घेऊन, आणि हसायला लागते. कारण सायलीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो की प्रियाला इकडेच अडकवून ठेवायचं, म्हणजे तिला आपला पाठलाग करता येणार नाही. आणि ते जायला निघतात. नंतर तन्वी आवरून खाली येते आणि सायली आणि अर्जुन गाडीत बसलेले दाखवले आहे. इकडे प्रिया मागे बसते आणि म्हणते, अर्जुन तू कुठे चालला? अर्जुन म्हणतो, तुला हॉस्पिटलला जायचंय ना अश्विनला टिफिन घेऊन, मग तू तुझं काम कर ना, मी कुठे पण जाईल. चल, आम्ही तुला पहिले हॉस्पिटलमध्ये सोडतो. आणि हिला खूप आनंद होत असतो की हे दुसरीकडे कुठे जात आहेत, हे तिला शोधता येईल यामुळे. पण असं काही होत नाही. नंतर प्रियाला मैनाचा कॉल येत असतो, पण प्रिया काही तो कॉल घेतच नाही. इकडे मैना आणि सदाशिव यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे मैनावती जास्तच कॉल करते. कारण तन्वीने त्यांना एका ठिकाणी दाबून ठेवलं आहे, तर त्यांना काही तिथून बाहेर पडता येत नाही. आणि त्यांची तब्येत खूप बिघडली असल्यामुळे मैना म्हणते, पाणी घ्यावं, किती ताप आलाय तुम्हाला, बघा बरं, या कार्टीने आपल्याला इथे थांबायला सांगितलं आणि आता फोन पण उचलत नाही. या पोरी पण ना आपल्याला कधी आयुष्यात मदत करतील असं वाटत नाही. सदा म्हणतो, ते मीनाला फोन कर ना. मग ते म्हणते, अहो, ते मीनाकडे कधी पैसे असतात का? हीच आपल्याला एकमेव पैसे देऊ शकेल आणि दवाखान्यात घेऊन जाऊ शकेल. नंतर कल्पना अश्विनला कॉल करून म्हणते, अरे बाळा अश्विन, तुला काही इमर्जन्सी वगैरे नाही ना? आज तन्वी आलेली आहे तुझ्यासाठी डब्बा घेऊन, आणि डब्बा थोडा जास्तच दिलेला आहे. तन्वी पण जेवली नाही आहे, तर दोघे सोबत जेवून घ्या. नंतर अश्विन म्हणतेस, तू काय मम्मा, हो का, बरं ठीक आहे. कल्पना म्हणते, तुला काही इमर्जन्सी वगैरे नाही ना, वेळ आहे ना तुझ्याकडे? अश्विन म्हणतो, हो मम्मा, आणि डब्बा खाण्यासाठी आणि तन्वी येत आहे तर मी वेळ काढतो, त्याची तू काळजी नको करू. आणि फोन ठेवतो. लगेच इकडे अर्जुन आणि सायली हॉस्पिटलच्या बाहेर तन्वीला उतरवून देतात आणि तन्वी म्हणत असते, थँक्यू अर्जुन आणि थँक्यू सायली. यांना कळतं हिचे नाटकं सगळी. नंतर सायली म्हणत असते, हो हो जातो. आणि हिच्या पुढे यांनी काही पर्यायच ठेवलेला नाहीये. ही मागे वळून बघते आणि ते म्हणतात, पहिले तू हॉस्पिटलमध्ये पोहोच, नंतर आम्ही इथून निघतो. ती म्हणते, नाही, जा ना तुम्ही, मी जाते. कारण तिला वॉचमॅनकडे डब्बा देऊन लगेच यांचा पाठलाग करायला जायचं असतं. पण यांनी काही तिच्या पुढे पर्यायच ठेवलेला नाही आणि तिला काही जाताच येत नाही. नंतर ती मागे पाहत असते. गेटपर्यंत पोहोचल्यावर नंतर अर्जुन आणि सायली तिथून निघतात आणि तन्वीला असं वाटतं, आता वॉचमनकडे डब्बा देऊन आपण पण निघावं. तेवढ्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो, तन्वी आलीस तू? इकडे तन्वी म्हणते, अरे तुला कसं कळलं मी येणार आहे? अश्विन म्हणतो, मम्माने कॉल करून सांगितलं ग मला की तन्वीकडे तुझा डब्बा पाठवलेला आहे आणि तन्वी पण जेवली नाही, त्यामुळे तुम्ही दोघं सोबत जेवा. नंतर अश्विन म्हणतो, चल बरं आपण जेवून घेऊया. इकडे प्रियाचं काही लक्ष लागत नसतं, पण तरी पण तिला जावं लागतं आणि जेवायला बसते. ती म्हणते, काय हा अश्विन मध्येच करमडला, मला तर अर्जुन आणि सायली कुठे गेले असतील याचाच तिला विचार पडलेला असतो. ती काही महिन्याला कॉल वगैरे पण करत नाही. आणि अश्विन म्हणत असतो, अगं तन्वी, आणि तिला घास भरवतो आणि म्हणतो, आजचा दिवस किती छान आहे ना, बऱ्याच दिवसानंतर असं निवांत जेवण, आणि ते पण तू माझ्यासोबत आहे, अगदी डिनर टाईम असं वाटतोय आणि खूप छान वाटतंय, रोमॅन्टिक वाटतंय. प्रिया म्हणत असते, हो मला पण खूप छान वाटतंय अश्विन, आणि एवढा चांगला नवरा मिळालाय प्रेक्षकांना हिला, तरी हिला त्या नवऱ्याची काही पडलेलीच नसते, हिचे दुसरेच कारस्थान सुरू असतात नेहमी. तेवढ्यातच एक माणूस अश्विनकडे रिपोर्ट घेऊन येतो आणि म्हणतो, सॉरी अश्विन सर, पण हे रिपोर्ट बघा ना एकदा. नंतर अश्विन ते रिपोर्ट बघण्यामध्ये असतो तेव्हा प्रिया भाताचा डब्बा खाली सांडते आणि मोठ्याने ओरडते आणि म्हणते, अश्विन, अरे माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडून चुकून सांडला रे डब्बा, मी तुझ्याकडे लक्ष देत होते, आता काय करायचं? आता तर तुझं जेवण पण अर्धवट राहील. अश्विन म्हणत असतो, नाही ग, माझं झालंय जेवण, तू जेवली आहेस ना थोडीशी? नंतर प्रिया म्हणते, हो, पण तुझं काय होईल आता? नंतर लगेच इकडे सुमन आणि प्रतिमाचा सीन घेतला आहे. सुमन म्हणत असते, वहिनी, मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे. प्रतिमा म्हणते, बस ना, बोल ना. सुमन म्हणत असते, अहो वहिनी, मी थोडे दिवस माझ्या भावाकडे जाऊन येते म्हणते,
प्रतिमा म्हणते का ग, बरं जा, आपण कधी परत येणार आहे? सुमन म्हणत असते परत नाही येणार आहे आता. अहो, माझ्या नवऱ्याने ज्या घराला तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न केला त्या घरावर मला ओझं बनवून राहायला कसं तरी होतंय आणि घर माझ्या अंगावर धावतंय वहिनी. प्रतिमा तिला खूप छान समजावते. प्रतिमा म्हणते अगं बाई, असं काही नाहीये, तू आमची आहे आणि आमची म्हणूनच आयुष्यभर आम्ही तुला जपू. पण तू असा विचार करणं सोडून दे बरं. आणि ती पण रडायला लागते थोडी आणि म्हणते सुमन, तू होतीस तर आम्हाला किती आधार होता. माझ्या आजारपणात माझी तन्वी आणि सायली जर माझ्या जवळ नसती तर तूच एकमेव अशी व्यक्ती होती की जिने माझी काळजी घेतली. आणि आता तू अशी वागतीये आणि मला सोडून नको जाऊ ग. आम्हाला किती दिवसानंतर असं सुख भेटलंय. आम्ही दोघं खूप निवांत बसू शकतो तू घरात असताना आणि तू असं वागतीये आता. सुमन म्हणत असते वहिनी तसं नाही, पण माझा नवरा किती वाईट वागलाय तुमच्यासोबत आणि मी तुमच्या घरात अशी पीडित म्हणून राहिले तर मला नाही आवडणार. प्रतिमा म्हणते आता मला खरंच रडायला येतंय सुमन, तू हे जे बोलतीये. अगं, तू आमची आहेस, तू अशी पीडित वगैरे नाहीये, तू असा विचार सोडून दे. लगेच इकडे वंदना जाधव आणि यांचा सीन घेतला आहे. वंदना जाधव सांगते ती बबली मुलगी खूप आगाऊ होती आणि तिने घडलेल्या सर्व प्रकारे यांना सांगितलंय की हे बॅट बॉल खेळत असताना ती बॅट ती बबली बाजूला फेकून देते आणि तिथे जाळ असतो. नंतर माझा मुलगा तिला विचारतो की तू का ग अशी करतेस, नेहमी मध्ये मध्ये येते आणि आमच्या खेळण्याची वाट लावून टाकतेस. तर बबली त्याला म्हणली होती की तू का उगाच एवढा छोटा आहे आणि एवढा दादागिरी गाजवतोय माझ्यावर. आणि यामध्येच त्यांनी एकमेकांची कॉलर पकडली आणि ही बबली मोठी असल्यामुळे तिने लगेच त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मुलाने तिथे शेकोटी होती तर ती काडी उचलली आणि बबलीच्या पाठीमागे मारली. तर तिचा जळलेला व्रण आहे तिच्या खांद्यावर. नंतर तिने लगेच माझ्या मुलाला एका दगडावर ढकललं आणि त्याचा मनकाच मोडला आणि त्यामुळे माझा मुलगा आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाहीये. इकडे अर्जुन आणि सायलीला खूप आश्चर्याचा धक्का बसतो की बबली एवढी वाईट होती की यांच्या मुलाचं एवढं नुकसान केलं आहे तिने. इकडे तन्वी विचारच करत असते आता हे कुठे गेले असतील आणि मी कसं शोधायचं यांना. यांनी तर मला काही सुगावा लागू दिला नाही, हे कोणत्या रस्त्याने गेले. नंतर अर्जुन आणि सायलीला अगदी डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते किती नुकसान केलं या बबलीने. पण यांना हा खूप मोठा पुरावा कळलाय की बबलीला जर शोधायचं असेल तर तिच्या खांद्यावर जळलेला डाग असेल. आणि सायली पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलं पण आहे, सायलीने तो डाग बघितलाय.